वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एक अशी गाडी आहे जिचा वेग फक्त 5% वाढलाय. हां, म्हणजे तुम्ही ती गाडी आधी 100च्या वेगाने चालवत होतात आणि आता ती 105च्या वेगाने धावतीये. बरोबर. वरवर पाहता यात काहीच विशेष नाहीये. पण जेव्हा तुम्ही डॅशबोर्डवर बघता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की त्या गाडीचा मायलेज अचानक दुप्पट झालाय. अरेच्छा! हो, म्हणजे वेग फक्त 5%नी वाढला, पण इंधनाची बचत आणि इंजिनची कार्यक्षमता थेट गगनाला भिडलीये. हे ऐकायला एखाद्या चमत्कारासारखं वाटतं, पण अर्थशास्त्राच्या आणि व्यवसायाच्या जगात जेव्हा असं घडतं ना, तेव्हा त्यामागे चमत्कार नसून अत्यंत कठोर आणि अचूक अशी ऑपरेशनल स्ट्रॅटेजी असते. नक्कीच. आणि नेमकी हीच स्ट्रॅटेजी आपल्याला आजच्या आकडेवारीमध्ये स्पष्ट दिसतेय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेल च्या मार्च 2026च्या तिमाही निकालांचं जे चित्र पाहतोय ते खरोखर चक्रावून टाकणार आहे. होय, एकदम सॉलिड आकडे इथे. आपण आज फक्त एका कंपनीची ताळेबंद पत्रिका उघडून बसलेलो नाही आहोत. आपल्याला माहिती आहे की स्टील हा कोणत्याही देशाच्या पायाभूत विकासाचा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा थेट कणा असतो. अगदी पायाभूत गोष्ट आहे ती. हो ना. त्यामुळे सेल सारख्या एका सरकारी महारत्न कंपनीचे निकाल जेव्हा बाजारात येतात तेव्हा ते केवळ एका कारखान्याचं नाही तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचं आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या आरोग्याचं एक थर्मामीटर असतं. आणि या थर्मामीटरचा पारा यावेळेस अपेक्षेपेक्षा खूपच जास्त वेगाने वर गेलाय. खरंय. या निकालांना आर्थिक वर्तुळात मजबूत किंवा स्ट्रॉंग का म्हटलं जातंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या 5% विरुद्ध 63% या विरोधाभासाच्या मुळाशी जावं लागेल. हो, मी आधी ती धक्कादायक आकडेवारी मांडते म्हणजे श्रोत्यांना कल्पना येईल. वार्षिक कामगिरी म्हणजेच मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026ची इयर ऑन इयर तुलना केली तर कंपनीच्या एकूण विक्रीत फक्त 5%ची वाढ झालीये. फक्त 5%. हो, म्हणजे महसूल 29,316 कोटी रुपयांवरून 30,813 कोटी रुपयांवर गेला. बरोबर. एका महाकाय उत्पादन कंपनीसाठी ही 5%ची वाढ अतिशय संथ किंवा अगदी फ्लॅट असल्यासारखी आहे. तसं पाहायला गेलं तर हो. पण निव्वळ नफ्याकडे नजर टाकली तर तिथे तब्बल 63%ची प्रचंड झेप आहे. क्या बात आहे. गेल्या वर्षी ह्याच काळात नफा 1,251 कोटी रुपये होता. तो आता थेट 1,835 कोटी रुपयांवर पोहोचलाय. विक्रीत एवढी किरकोळ वाढ आणि नफ्यात एवढी मोठी उडी. हे गणित नेमकं जुळलं कसं? हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त सर्वात वरच्या महसुलाच्या किंवा टॉपलाईनच्या आकड्यांकडे बघून चालणार नाही. अच्छा. जेव्हा आपण सेल सारख्या एखाद्या अवाढव्य आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजेच भांडवल केंद्रित व्यवसायाचं विश्लेषण करतो ना, तेव्हा नफा हा केवळ किती टन माल विकला यावर अवलंबून नसतो. आणि जर ही 63%ची वार्षिक वाढ आश्चर्यकारक वाटत असेल तर तिमाही म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारी याहून अधिक थक्क करणारी आहे. हो, मी ते आकडे बघत होते. डिसेंबर 2025च्या तिमाहीत सेलचा निव्वळ नफा फक्त 374 कोटी रुपये होता आणि मार्चमध्ये तो थेट 1,835 कोटींवर गेला. म्हणजे अवघ्या 3 महिन्यांच्या अंतरात नफ्यामध्ये जवळपास 5 पटींची किंवा 500%ची वाढ. प्रचंड मोठी झेप आहे. हे कसं शक्य आहे? एवढ्या कमी वेळात एखाद्या महाकाय सरकारी कंपनीने असा कोणता जादूप्रयोग केला? इथेच व्यवस्थापनाच्या भूमिकेचा कस लागतो. हा कोणताही जादूप्रयोग नाहीये, तर ही ऑपरेटिंग लिव्हरेजची ताकद आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज. सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवसाय स्मार्ट पद्धतीने करणे. या नफ्याच्या झेपेमागचं मुख्य गुपित कंपनीच्या ऑपरेशनल इफिशियन्सीमध्येच म्हणजेच अंतर्गत कार्यक्षमतेत दडलेले आहे. ओके. हे समजण्यासाठी आपल्याला त्यांच्या इबिटाकडे पाहावं लागेल. एबिटा म्हणजे व्याज, घर, घसारा आणि कर्जफेडी पूर्वीचा नफा. बरोबर ना? अगदी बरोबर. म्हणजे मुख्य व्यवसाय प्रत्यक्षात किती फायद्यात चाललाय हे दाखवणारा आकडा. सूत्रांनुसार तो 27% वाढून 3,484 कोटींवरून 4,409 कोटी रुपयांवर गेलाय. नक्कीच.
ही 27% वाढ स्पष्ट करते की कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन्स लक्षणीयरित्या सुधारले आहेत. आता हे मार्जिन्स कसे सुधारतात? व्यवस्थापनाने जे स्पष्टीकरण दिलंय त्यात 3 शब्दांवर प्रचंड भर आहे. कोणते 3 शब्द? उत्पादन क्षमता म्हणजेच प्रोडक्शन एफिशियन्सी, त्यानंतर खर्चावर नियंत्रण म्हणजे कॉस्ट कंट्रोल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॅपॅसिटी युटिलायझेशन. मला ह्या कॅपॅसिटी युटिलायझेशनच्या संकल्पनेवर थोडं थांबायचंय. हो, सांगा ना. कारण अनेकदा हे जड आर्थिक शब्द ऐकायला भारी वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांचं काम कसं चालतं हे समजणं गरजेचं आहे. हो, अगदीच. मला हे असं समजतंय की समजा माझी एक 50 सीट्सची ट्रॅव्हल्सची बस आहे. बरं. ती बस मी फक्त 10 प्रवाशांना घेऊन चालवली तरीही मला डिझेल तेवढंच लागणार, ड्रायव्हरचा पगार तोच राहणार आणि रस्त्यावरचा टोलही द्यावाच लागणार. बरोबर, खर्च तर तोच राहणार. माझा मूळ खर्च तर झालाच, पण उत्पन्न फक्त 10 तिकिटांचं आलं. पण पुढच्या वेळी जेव्हा मी त्याच बसमध्ये 45 प्रवासी बसवते तेव्हा माझा डिझेलचा किंवा ड्रायव्हरचा खर्च अचानक वाढत नाही. तो स्थिर राहतो. पण ते जे वरचे 35 प्रवासी आहेत त्यांच्या तिकिटाचा सगळा पैसा थेट माझ्या खिशात म्हणजेच निव्वळ नफ्यात जातो. सेलच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय का? एकदम चपखल उदाहरण दिलं तुम्ही. आणि स्टील उद्योगाच्या संदर्भात हे समजून घेणं अधिक रंजक आहे. कसं काय? कारण ट्रॅव्हल्सची बस तुम्ही एखाद्या दिवशी गॅरेजमध्ये उभी करून ठेवू शकता, पण स्टीलचा कारखाना तसा नसतो. अच्छा. पोलाद बनवणाऱ्या ज्या महाकाय ब्लास्ट फर्नेस म्हणजेच भट्ट्या असतात ना, त्या 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस सतत चालू ठेवाव्या लागतात. बापरे, म्हणजे ते विझवता येत नाहीत? नाही, अजिबात नाही. एकदा ती भट्टी पेटवली की ती थंड करता येत नाही, अन्यथा ती पूर्णपणे निकामी होते आणि कोट्यावधींचं नुकसान होतं. म्हणजे कारखान्याचा तो जो फिक्स्ड कॉस्ट किंवा स्थिर खर्च आहे तो प्रचंड मोठा असतो आणि तो कोणत्याही परिस्थितीत टाळता येत नाही. नक्कीच. मजुरांचे पगार, विजेचा खर्च, भट्ट्या चालू ठेवण्याचा खर्च हा चालूच राहतो. अशा वेळी जेव्हा कंपनी आपल्या कारखान्यांची क्षमता 80% वरून 90 किंवा 95% नेते, म्हणजेच कॅपॅसिटी युटिलायझेशन वाढवते, तेव्हा तो जो अतिरिक्त 20% माल तयार होतो ना, त्यासाठी लागणारा सरासरी खर्च अत्यंत कमी असतो. म्हणजे प्रति टन उत्पादन खर्च झपाट्याने खाली येतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा खर्च खाली येतो तेव्हा नफा आपोआप वाढतो. सेलने गेल्या तिमाहीत नेमकी हीच कार्यक्षमता दाखवली आहे. त्यांनी त्यांच्या अस्तित्वात असलेल्या साधनसामग्रीचा पुरेपूर आणि स्मार्ट वापर केला. आणि यासोबतच खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा भागही येतोच. पण एका अवाढव्य सरकारी कंपनीने अचानक आपला खर्च कसा कमी केला असेल? खर्च नियंत्रण ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. विशेषतः स्टील उद्योगामध्ये, जिथे कच्चा माल म्हणजे उदाहरणार्थ कोळसा आणि लोह खनिज यांचा खर्च एकूण खर्चाच्या 50 ते 60% असतो. हो, तो मोठा वाटा आहे. चांगल्या प्रतीचा कुकिंग कोल आणि थोडा स्वस्त कुकिंग कोल यांचं योग्य मिश्रण करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि कारखान्यातील वाया जाणारा माल म्हणजे स्क्रॅप कमी करणे, या सर्व छोट्या वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा एका महाकाय स्तरावर राबवल्या जातात ना, तेव्हा त्यातून हजारो कोटी रुपयांची बचत होते. पण मला इथे आणखी एक घटक दिसतोय. फक्त खर्च कमी करून आणि जास्त माल बनवून चालत नाही. तो माल बाजारात चांगल्या किमतीला विकलाही गेला पाहिजे ना. बरोबर. सूत्रांमध्ये बेटर प्राइसिंग किंवा रिअलायझेशन या शब्दाचा उल्लेख आहे. हो, आणि हाच तो दुवा आहे जो ही पूर्ण साखळी जोडतो. देशांतर्गत बाजारात स्टीलला असलेली मजबूत मागणी आणि त्यामुळे प्रति टन मिळालेली अधिक चांगली किंमत. म्हणजे मागणी जास्त असली की किंमत वाढवता येते. अगदी. बाजारात जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा कंपन्या किमती वाढवू शकतात. एका बाजूला तुमचा प्रतिटन उत्पादन खर्च कमी होतोय कॅपॅसिटी युटिलायझेशनमुळे, आणि दुसऱ्या बाजूला बाजारात तुम्हाला प्रत्येक टनामागे जास्त पैसे मिळतायत. क्या बात आहे. दोन्ही बाजूंनी फायदा. हो, या दोन्ही बाजूंनी जेव्हा फायदा होतो तेव्हाच ती नफ्यातील 63% ऐतिहासिक उडी पाहायला मिळते. याचा थेट परिणाम शेअरधारकांसाठी जो EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअर असतो त्यावर झालेला दिसतोय. तो 3 रुपये 3 पैशांवरून वाढून 4 रुपये 44 पैसे झाला आहे. म्हणजे प्रत्येक शेअरच्या वाट्याला येणारा नफा वाढलाय. भागधारकांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विजय आहे, कारण महसूल वाढणे वेगळे आणि EPS वाढणे वेगळे. हो, दोन्हीत फरक आहे.
EPS वाढणे हे दर्शवते की कंपनी खऱ्या अर्थाने संपत्तीची निर्मिती करत आहे. व्यवस्थापन फक्त व्यवसाय चालवत नाहीये, तर ते प्रत्येक रुपयावर जास्तीत जास्त परतावा मिळवत आहे. हे सगळं ऐकायला खूपच परफेक्ट वाटते. कंपनीने आतून स्वतःला सुधारलं, कार्यक्षमता वाढवली, नफा वाढवला. पण थांबा, अर्थशास्त्र आणि व्यवसायात गोष्टी एवढ्या सोप्या कधीच नसतात. ते तर आहे. जर एखाद्या सरकारी कंपनीचा नफा एवढ्या गतीने वाढत असेल आणि सगळं काही एवढं सुरळीत सुरू असेल, तर यात नक्कीच काहीतरी गोमसली पाहिजे. हा व्यवसाय स्वतःच्याच एका बंदिस्त जगात चालत नाहीये. नक्कीच नाही. या यशाला हवा देणारे काही बाह्य घटक नक्कीच आहेत, ज्यांची आपण चर्चा करायला हवी. तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात. हा नफा कोणत्याही निर्वात पोकळीत म्हणजे व्हॅक्यूममध्ये निर्माण झालेला नाही. यामागे सध्याची देशातील मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे व्यापक आर्थिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे, ज्याला आपण टेल विंड्स किंवा पाठीमागून मिळणारा वाऱ्याचा वेग म्हणू शकतो. अच्छा. आणि यातला सर्वात मोठा घटक म्हणजे सरकारचा पायाभूत सुविधांवरील प्रचंड खर्च, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग म्हणतो. म्हणजे सरकार जो सध्या नवीन महामार्ग बांधत आहे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर उभे राहत आहेत, नवीन विमानतळे, मेट्रो प्रकल्प आणि पुलांची जी कामं सुरू आहेत, त्याचा हा थेट परिणाम आहे. 100%. या कोणत्याही प्रकल्पाचा तुम्ही विचार करा, सिमेंट आणि स्टील हे 2 घटक त्या प्रकल्पांचा आत्मा असतात. हो, त्याशिवाय बांधकाम शक्यच नाही. पायाभूत विकासाचा खर्च जेव्हा हजारो कोटींच्या घरात असतो, तेव्हा देशांतर्गत पातळीवर लाँग प्रॉडक्ट्स म्हणजे जसे की TMT बार्स, गर्डर्स यांची मागणी प्रचंड वेगाने वाढते. बरोबर. आणि सेल ही अशी कंपनी आहे जी अशा मोठ्या सरकारी आणि खासगी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर माल पुरवण्यासाठी सक्षम आहे. आणि मला वाटतं याच कारणामुळे बाजारात सध्या PSUs म्हणजेच सरकारी मालकीच्या कंपन्यांबद्दल एक वेगळंच नॅरेटिव्ह तयार झालंय. हो, खूप मोठा बदल आहे हा. एक काळ असा होता की लोक सरकारी कंपन्यांच्या शेअर्सकडे संशयाने पाहायचे, पण आता वातावरण अतिशय सकारात्मक आहे. कारण या कंपन्या आता केवळ कागदावाच्या योजना न दाखवता प्रत्यक्ष डिलिव्हरी करत आहेत, आकडेवारीतून नफा दाखवत आहेत. हे सर्व सकारात्मक घटक मी मान्य करते, पण एक विश्लेषक म्हणून मला या चित्रातल्या ब्लाइंड स्पॉट्सकडे बघायचंय. इन्फ्रास्ट्रक्चर जोमात सुरू आहे, कंपनीची भट्टी 100% क्षमतेने चालतीये, नफा वाढतोय. हे सगळं टू गुड टू बी ट्रू वाटत नाहीये का? वाटते थोडं. जर सगळंच एवढं उत्तम आहे, तर धोका कुठे? या मजबूत वाटचालीला अचानक ब्रेक कोण लावू शकतं? आणि हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येक सतर्क माणसाने विचारला पाहिजे. आकाशात सध्या ढग नसतील, पण स्टील उद्योगाला वादळांची सवय नेहमीच असते. म्हणजे धोके आहेत तर? आपल्या सूत्रांमध्ये काही अतिशय स्पष्ट धोक्यांचा म्हणजेच रिस्क फॅक्टर्सचा इशारा देण्यात आला आहे. सगळ्यात पहिला आणि नेहमीचा धोका म्हणजे कच्च्या मालाच्या किमतींमधील अस्थिरता. म्हणजे मगाशी आपण जो कोकिंग कोल आणि लोह खनिज म्हणजे आयर्न ओरचा उल्लेख केला तो? अगदी तोच. भारत लोह खनिजाच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वयंपूर्ण असला तरी उच्च दर्जाचा कोकिंग कोल आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयात करावा लागतो. अच्छा, म्हणजे आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. हो, आणि जर जागतिक बाजारात भूराजकीय कारणांमुळे म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे किंवा पुरवठ्यातील अडचण्यांमुळे कोकिंग कोलच्या किमती अचानक वाढल्या तर कंपनीचं उत्पादन खर्च रातोरात वाढेल. बापरे. आणि आपण आत्ताच ज्या मार्जिन एक्सपान्शनचे गोडवे गात होतो ना, ते मार्जिन्स अचानक आकुंचन पाहू लागतील. म्हणजे नफ्यावर थेट कुऱ्हाड कोसळेल. पण या व्यतिरिक्त सूत्रांमध्ये एका अत्यंत गंभीर जागतिक धोक्याची चर्चा आहे. कोणता? चीनकडून होणारे स्वस्त स्टीलचे डम्पिंग. हो, हा खूप मोठा विषय आहे. हे डम्पिंग नेमकं कसं काम करतं आणि सेलसारख्या मजबूत कंपनीला याचा फटका कसा बसू शकतो? मला हे नीट समजून घ्यायचंय. सध्या संपूर्ण जागतिक पोलाद उद्योगासाठी सर्वात मोठा डोकेदुखीचा विषय आहे. चीनची पोलाद उत्पादन क्षमता ही अवाढ्य आहे. ती जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. गेल्या काही दशकांमध्ये चीनने स्वतःच्या देशातील रिअल एस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देण्यासाठी हे महाकाय कारखाने उभे केले. पण आता चीनमध्ये परिस्थिती बदलली आहे ना. तिकडचा रिअल एस्टेटचा फुगा फुटल्याच्या बातम्या आपण सतत ऐकतो. एव्हरग्रँड सारख्या त्यांच्या मोठ्या कंपन्या बुडाल्या आहेत. तिथेच खरी मेक आहे.
चीनमधील देशांतर्गत बांधकामे आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प आता थंडावले आहेत. त्यामुळे तिथे निर्माण होणाऱ्या पोलादाला स्वतःच्या देशातच मागणी नाहीये. बरोबर. पण जसं आपण मगाशी बोललो तसं ते कारखाने आणि ब्लास्ट फर्नेसेस ते बंद करू शकत नाहीत. तिथे लाखो लोकांचा रोजगार पणाला लागलेला आहे आणि त्यांच्या सरकारला ते परवडणारं नाही. मग ते अतिरिक्त तयार झालेल्या लाखो टन स्टीलचं करतात काय? हे अतिरिक्त पोलाद जगातील इतर बाजारपेठांमध्ये, विशेषतः भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये अत्यंत कमी किमतीत विकायला सुरुवात करतात. अच्छा. स्वतःच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत माल बाहेर काढणे यालाच अर्थशास्त्रात डम्पिंग म्हणतात. म्हणजे एका अर्थाने त्यांचा साचलेला कचरा ते आपल्या अंगणात फेकत आहेत आणि तेही एवढ्या स्वस्त दरात की स्थानिक कंपन्यांना त्यांच्याशी स्पर्धा करणं अशक्य होऊन बसावं. हे रूपक अतिशय अचूक आहे. जेव्हा बाजारात अचानक चीनी स्टीलचा पूर येतो आणि त्याची किंमत सेल किंवा इतर भारतीय कंपन्यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी असते ना, तेव्हा स्थानिक खरेदीदार साहजिकच ते स्वस्त चीनी स्टील विकत घेण्याकडे वळतात. याचा अर्थ असा की आपल्या कंपन्यांना एकतर आपला माल विकल्या न जाण्याची जोखीम पत्करावी लागते किंवा मग नाईलाजाने किमती कमी करून प्राइस वॉर म्हणजे किमतीचे युद्ध खेळावे लागते. अगदी बरोबर. आणि दोन्ही परिस्थितींमध्ये थेट फटका नफ्यालाच बसतो. होय, आणि यासोबतच ग्लोबल स्लोडाऊन किंवा जागतिक आर्थिक मंदीचा धोकाही आहेच. जर युरोप आणि अमेरिकेसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदी आली तर एकंदरच कमोडिटीची मागणी घटते. जागतिक बाजारात स्टीलच्या किमती कोसळतात, ज्याचा अप्रत्यक्ष फटका भारतीय कंपन्यांच्या रिअलायझेशनवर किंवा त्यांना मिळणाऱ्या किमतीवर होतो. बरोबर. तुम्ही आतून कितीही मजबूत असाल तरी जागतिक अर्थव्यवस्थेचे हे धक्के तुम्हाला पचवावेच लागतात. म्हणजे हे सगळं चित्र एका मोठ्या बॅलन्सिंग ॲक्ट सारखं आहे. एकीकडे देशांतर्गत मागणी आणि अंतर्गत कार्यक्षमता कंपनीला वर खेचत आहे आणि दुसरीकडे चीनचे डम्पिंग आणि कच्च्या मालाचे दर हे धोके त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हां, अगदी तसंच आहे. तर या सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर आपण या निकालांना कसं रेट करू? सर्व बाजूंचा विचार करता आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर या निकालांना निश्चितपणे मजबूत किंवा स्ट्रॉंग असंच म्हणावं लागेल. ओके. जागतिक आव्हाने असतानाही कंपनीने आपल्या ऑपरेटिंग मार्जिन्समध्ये जी सुधारणा केली आहे आणि खर्चावर जे नियंत्रण मिळवलंय ती एक अतिशय उत्तम व्यावसायिक कामगिरी आहे. आणि या विश्लेषणाच्या आधारावर आपण भविष्यातील वाटचालीकडे कसे पाहतो? अल्पावधीत म्हणजे शॉर्ट टर्म आणि दीर्घकाळात याचं काय चित्र दिसतंय? अल्पावधीचा विचार केल्यास बाजाराला नेहमी सरप्राइजेस किंवा आश्चर्य आवडतात. हो, ते तर आहे. 63% नफा वाढ ही बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगली असल्यामुळे शेअरमध्ये आणि एकंदर सेंटिमेंटमध्ये एक सकारात्मक गती म्हणजे पॉझिटिव्ह मोमेंटम नक्कीच दिसू शकते. आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून दीर्घकालीन विचार केल्यास भारताची कॅपेक्स सायकल आणि मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ अतिशय भक्कम अवस्थेत आहे. देश विकसित होत आहे, नवीन शहरे वसविली जात आहेत आणि या प्रक्रियेत स्टीलची गरज कधीही संपणारी नाही. बरोबर. त्यामुळे सेलसारख्या कंपनीसाठी आउटलुक अतिशय आशादायक दिसतो. हे सगळं ऐकून एकंदर चित्र खूप सकारात्मक वाटतंय. स्टीलने स्वतःला सिद्ध केलंय, सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरचा गिअर बदललाय आणि नफ्याचे आकडे बोलके आहेत. पण या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार घोळतोय जो मला वाटतं आपण सर्वांनीच लक्षात ठेवायला हवा. कोणता विचार? आपण कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचं आणि त्यांच्या क्षमतेचं खूप कौतुक केलंय. हो. हे एका उत्तम जहाजासारखं आहे ज्याची डागडुजी आता पूर्ण झाली आहे आणि ज्याचे खलाशी अतिशय हुशार आहेत. पण ते जहाज ज्या समुद्रात प्रवास करतंय ना, तो समुद्र म्हणजेच कमॉडिटी सायकल. हा अत्यंत मोख्याचा मुद्दा आहे. कमॉडिटी कंपन्यांचे यश हे नेहमीच या चक्राशी बांधलेले असते. अगदी. एखादी कंपनी वैयक्तिक पातळीवर कितीही उत्कृष्ट कामगिरी करत असली, तिचा खर्च कितीही नियंत्रणात असला, तरी कमॉडिटी सायकलचं हे जागतिक चक्र तिच्या नियंत्रणाबाहेर असतं. बरोबर. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. आणि जेव्हा हे कमोडिटीचं चक्र फिरतं ना, तेव्हा ते चांगल्या चांगल्या मार्जिन्सला एका झटक्यात गिळंकृत करू शकतं. म्हणूनच एक अत्यंत भक्कम पायाभूत क्षेत्र असलेली कंपनीही या जागतिक कमोडिटी सायकलच्या चक्राकार बदलांना कशी सामोरे जाते हा खरा प्रश्न आहे. नक्कीच. आजचे हे उत्तम निकाल केवळ कंपनीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचा विजय आहेत की एका अतिशय अनुकूल जागतिक कमोडिटी सायकलचा एक तात्पुरता वरचा बिंदू? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखादं मजबूत जहाज समुद्राच्या लाटांवर नियंत्रण मिळवू शकतं की शेवटी लाटाच जहाजाची दिशा ठरवतात? विचार करा. याच एका महत्त्वाच्या प्रश्नावर आज आपण इथेच थांबतोय. सखोल विश्लेषणासाठी पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.